आज आपण अध्याय 56वा पाहतोय. अध्याय 56वा मातंगाश्रम वर्णन. मातंगाश्रम वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. माहिष्मत्याः पश्चिमे वै तीर्थं पापहरं परम अशोकवनिका नाम सर्व शोक विनाशनम. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, माहिष्मतीच्या पश्चिमेला पापहारी व सर्व शोक विनाशक अशोकवनिका नावाचे परमतीर्थ आहे. तिथे स्नान करून यथाशक्ती पार्वती देवीचे पूजन करावे. याप्रमाणे सिद्ध व गंधर्वांनी सेवित मातंग ऋषींचा आश्रम आहे. शुक्ल कृष्ण पक्षातील तृतीयेला चंदन केशर आदीचे लेपन, धूप, उपहार, दीपमालांचे प्रज्वलन आदीने जी स्त्री तिथे भक्तिभावाने पार्वतीचे पूजन करते त्या स्त्रीला रूपवान भाग्यवान चांगला पती लाभतो. कार्तिकी पौर्णिमेला प्रसन्न चित्ताने इंद्रियवश स्त्रीने देहत्याग केल्यास तिला या तीर्थाच्या महात्म्याने शिवलोक प्राप्त होतो. हे युधिष्ठिर, पहिल्या कल्पात मातंग नावाचे देवर्षी श्री नर्मदाच्या तीरावर बसून कठोर तप करत होते. ते पूर्वजन्मात भिल्ल होते व पूर्व जातीची त्यांना जाणीव होती. काय सांगतायत? पहिल्या कल्पात मातंग नावाचे देवर्षी श्री नर्मदाच्या तीरावर बसून कठोर तप करत होते. ते पूर्वजन्मात भिल्ल होते व पूर्व जातीची त्यांना जाणीव होती. त्या पापनाशक स्थानी स्थित मातंग सर्व धर्म जाणत होते. महर्षींच्या संगतीने व श्री नर्मदाच्या दर्शनाने त्यांनी पापबुद्धी सोडून धर्मबुद्धी अंगीकारली व म्हणाले, मी आता विरक्त व भिक्षुक असून चांडाळ योनीत आहे. त्यानंतर ते अशोक वनिकात निघून गेलेत. जटा वल्कल धारण करून कंदमुळे व फलाहार करत देवांचे 1000 वर्ष शिवा आराधनेत मग्न होते. शिवध्यान परायण व उग्र तपस्येत स्थित ते महात्मा देवांचे 1000 वर्ष तपस्या करत असताना त्यांच्या जटांच्या अग्रभागातून क्षणार्धात विविध विनाप्रमाण अनंत श्यामलवर्णी सर्व आभरणांनी भूषित 81,000 यक्षिणी निघाल्या व श्री नर्मदा जलात पडल्या. या तीर्थाच्या प्रभावाने त्या त्वरित यक्षलोकात गेल्यात. मातंग ऋषी जरी खाली राहिले तरी श्री महादेवाच्या भक्तीत धुंद सर्वश्रेष्ठ ओम नमः शिवाय हा षडाक्षर मंत्र रात्रंदिवस जपत होते. तेव्हा त्यांची परमभक्ती जाणून पार्वतीपती देवादिदेव श्री महादेव त्रिशूळ हाती घेऊन प्रत्यक्ष रूपात आले. हे भरत वंशोत्पन्न राजा, मातंग ऋषींना श्री महादेव वदले, हे सुव्रत, या ध्यानाने तुझे कल्याण व्हावे, तू वर माग. मातंग ऋषींनी सांगितले, हे देवेश, जर आपण प्रसन्न आहात व मला वर देऊ इच्छिता तर हे तीर्थ मातंग नावाने विख्यात व्हावे. चांडाळ, श्वपच, पापयोनी व पापयोनी जीव जपादीने खाली असतील तरी इथे पापमुक्त व्हावेत. श्री नर्मदा तीरावर मातंग नावाच्या शिवलिंगाला स्नान घालून पूजन केल्यास ते भवबंधनातून मुक्त व्हावेत. हे महेश्वर, मी आपल्या कृपाप्रसादाने हाच वर मागतो. मातंग ऋषींचे वचन ऐकून श्री महादेव वदले, माझ्या कृपाप्रसादाने निसंशय असेच व्हावे. हे सांगून श्री महादेव कैलास पर्वतावर निघून गेलेत. मातंग ऋषी वरदान प्राप्त करून सर्व आभूषणांनी भूषित इच्छेनुसार यानावर स्वार होऊन चिरकाळ स्नानाच्या प्रभावाने भोग भोगण्यासाठी पार्वती देवी व श्री महादेव पुरास गेलेत. चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येला अथवा चतुर्दशीला त्या तीर्थावर होम केल्यास व दान दिल्यास अनंत फल मिळते. तिलोदक दिल्याने पापयोनीतील जीवही कृतार्थ होतात. सातू व गुळाच्या पिंडाने जो पितरांना प्रसन्न करतो त्याचे पितर जोपर्यंत 14 इंद्र आहेत तोपर्यंत तृप्त राहतात. तीळ व तांदूळाच्या अक्षतांनी जो शिवलिंगाचे पूजन करतो तो 1000 वर्ष शिवलोकात पूजिला जातो. अशोकवनिका मातंग नावाचे तीर्थ संबोधले जाते. ते श्री नर्मदाच्या उत्तर तटावर आहे.
हे भरतवंशोत्पन्न राजा, याबद्दलचे कथन संपले. आता दक्षिणेकडील सर्व पापनाशक मृगवण नावाच्या तीर्थाबद्दल सांगतो. तिथे स्नान करून शंख चक्र गदाधारी श्री विष्णूचे पूजन करावे. महाराज, एकादशीला निराहार राहून रात्र घालवावी. मृगवनात चंदन व फुलांनी हरीचे पूजन करावे. तिथे एका ब्राह्मणाला भोजन दिल्यास लाख ब्राह्मणांना भोजन दिल्याचे फल मिळते. तिलोदकाने पितरांना वैष्णव पद प्राप्त होते. तिथेच उत्तम वाराह तीर्थही आहे, जिथे वाराह रूपात पृथ्वीचा उद्धार केला होता. या प्रकारे महातेजस्वी विष्णूने विश्वरूपही धारण केले होते. पतिव्रता स्त्रीने अथवा महिनाभर व्रत करणाऱ्या स्त्रीने तिथे शास्त्रपूर्वक स्नान केल्यास निश्चितच विष्णुलोक प्राप्त होतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील मातंगाश्रम वर्णन नावाचा 56वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे मातंग ऋषींनी जे तपस्या केली आहे त्यानुसार ह्या स्थानाला तिथं त्यांनी शिवलिंग पण स्थापन केलेलं आहे. आणि ह्या नर्मदा तटी त्यांनी इथं तपस्या करून भगवान श्री शिवशंकराकडून वरदान प्राप्त करून घेतलेले आहे. तर असं हे मातंगाश्रम हे तीर्थ आहे. आता पुढील अध्याय आहे अध्याय 57वा. श्री नर्मदा महात्म्य वर्णन. श्री नर्मदा महात्म्य वर्णन. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय उवाच. आख्यानं कथयिष्यामि ख्यातं मृगवणं यथा व्याधं कश्चित् दुराचारः सर्वभूतेषु निर्दयः. मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, मृगवण प्रसिद्ध झाले ते आख्यान सांगतो. सर्व प्राणीमात्रात निर्दयी एका व्याधाने पाश व धनुष्य हाती घेऊन पर्वतावर भ्रमण करत स्वकुटुंबाकरता अनेक प्राण्यांची शिकार केली. ज्येष्ठ महिना आल्यावर आगेसम दाह होत असल्यामुळे तहानेने व्याकुळ व्याध भटकत असताना एका वृक्षाच्या खाली बसला. रात्री दुःख व भुकेने व्याकुळ होऊन बेशुद्ध झाला. तोपर्यंत वनात पेटलेल्या दावाग्नीची आग पर्वतावर पसरली. त्या आगीत हरिण व वाघ आदी पशूंनी युक्त वन जळले. सर्व वन पूर्णपणे भस्मसात झाले. पावसाळ्यात कन्याराशीत सूर्य आल्यावर श्रवण नक्षत्रयुक्त द्वादशीला पुण्य श्री नर्मदाच्या प्रवाहात जळलेले सर्व जंगल वाहून गेले. तिथे जितके साप जळले ते सर्व श्री नर्मदा जलाच्या स्पर्शाने यक्ष झाले व तत्क्षणी दिव्यदेह धारण करून विष्णुलोकाच्या यानावर आरूढ झाले. तो व्याध या तीर्थाच्या प्रभावाने राजा झाला. त्याने 10,000 वर्ष मनोहर भोगले. तिथे जितके प्राणी जळले ते सर्व गंधर्व होऊन वैष्णवयानाने विष्णुलोकात गेले. इथे जो देहत्याग करतो तो देवांचे 1000 वर्ष विष्णुलोकात आनंदाने राहतो. तिलोदक प्रदान केल्याने पितरांना परमगती प्राप्त होते. श्री नर्मदा तटावर त्रैलोक्यात प्रसिद्ध परमसिद्धिदायी एक अजून मनोरथ नावाचे तीर्थ आहे. त्या तीर्थात मनुष्य स्नान करून जी इच्छा करतो ती या तीर्थाच्या प्रभावाने पूर्ण होते. अंगारावर्त नावाचा जो संगम आहे तो 1000 गोदानाचे फल देणारा आहे. त्या संगमात अंगारेश्वर देवही आहे. तिथे स्नान करणारा मनुष्य गणांचा स्वामी होतो. हे भरतवंशोत्पन्न राजा, अंगारक चतुर्थीला सोन्याची मूर्ती बनवून लाल कपड्यात लपेटावी. तूप व गुळाने भरलेले तांब्याचे पात्र व ती मूर्ती आदी विधीपूर्वक विशेषतः वेदपाठी ब्राह्मणाला देणारा त्या तीर्थावर या दानाच्या प्रभावाने इंद्राचे अर्धे आसन भोगणारा होतो. महापाप महादुःखदायी आहे. यास्तव पाप करू नये. ते महापीडादायी असते. ज्यावेळी जिथे ज्या वयात जे शुभाशुभ कर्म केले ते व तसेच त्याला भोगावे लागते. त्यामुळे मागणाऱ्याला नित्य निज शक्तीनुसार काहीतरी द्यावे. दानाविना सर्व भोगाचा अंत होतो. जसे ग्रीष्म ऋतूत लहान नद्या सुकतात पण सप्तकल्प वाहणाऱ्या पुण्य श्री नर्मदाचे सदैव सेवन होते. आता संसारातून मुक्त होण्यासाठी ज्ञानयोग सांगतो. ज्ञान श्री शिवशंकराने दिले व योगाचेही तिथेच चिंतन झाले. श्री नर्मदा व श्री शिवशंकराच्या विषयात जो योग आहे त्याची गती कोणाला जाणण्यायोग्य नाही. श्री नर्मदा स्नान करण्याचा जो विधी आहे
त्यात शिवाज्ञा प्रमाण आहे. तो सिद्धांत व पुस्तकांना विरोध करू नये. असे केल्याने मनुष्य धर्म, अर्थ, ज्ञान व मोक्षही प्राप्त करतो. पूर्वोत्तर विरोधाने काही साध्य होत नाही. वेदही अतर्क्य आहेत. विद्वानाने शास्त्र व युक्तीच्या आधारावर सिद्धांताचा विचार करावा. केवळ अनुमानाने सिद्धांताचा विचार करू नये. ज्याचे फल हीन वा उत्तम सांगितले आहे त्याचा विचार अनेक प्रकारे मांडला आहे. यामुळे सज्जनाने पडताळून पाहावे की कशाने उत्तम फल मिळते. बुद्धिमान मनुष्याने पाखंडी, कुकर्मी, वैडाल व्रतिक, शठ, तर्कवाले, नागा, सफेद कपडे परिधान केलेले व तीर्थांचे निंदक यांच्यापासून दूर राहावे. त्यांना वर्ज करावे. तर्कवितर्क करणाऱ्यांशी संवाद साधू नये व त्यांचा संसर्गही नको. अघोरींनी कलियुगात धर्म विपरीत केला, त्यांना टाळावे व त्रेता धर्माचे आचरण करावे. सर्व धर्मात श्री ब्रह्मा, श्री विष्णू व श्री महेशाने सांगितलेला धर्म प्रमाण आहे. जो अन्य आचरण करतो तो निश्चितच नरकात पडतो. सर्व शास्त्रांचा हाच निश्चय आहे की श्री महादेवाचे पूजन करणाऱ्याने श्री नर्मदाचे सदैव सेवन करावे, इतरांचे तर्पण करावे, भिकाऱ्यांना भीक द्यावी, सर्व प्राणीमात्रांवर दया करावी व श्री नर्मदा आख्यानाचे चिंतन करावे. सर्व कर्म अतिशुद्ध करणारा हाच मार्ग आहे. आदि, मध्य व अंतरहित, स्वभावतः निर्मळ प्रभू, सर्वज्ञ, परिपूर्ण श्री शिवशंकर शिवशास्त्रात जाणण्यायोग्य आहे. त्यांनी सांगितलेले ज्ञान निःसंशय सर्वसाधक आहे. जो सर्वज्ञ, संपूर्ण, स्वभावता निर्मळ, सर्व दोषरहित श्री शिवशंकर आहे तो मिथ्य कसा सांगू शकेल. श्री शिवशंकराच्या आज्ञेशिवाय जगतसृष्टी कशी होऊ शकते. माया अचैतन्यमय तर जीव अज्ञानी आहे. परमाणु आदी माया जी जड आहे ती बुद्धिमान अन्य सहायका विना स्वयं करता वा द्रष्टा नसते. जसे काही हालचाल न करणारा मातीचा पिंड स्वतः काही करू शकत नाही, तसेच विना बुद्धिभाव जड माया स्वयं राहू शकत नाही. धर्मादेश, धर्माधर्म उपदेश, धर्माधर्म विचार, धर्माधर्म उपदेश, धर्माधर्म विचार विना सर्वज्ञ होऊ शकत नाही. जसा हा अनादि घोर संसार सागर बनला आहे तसा त्या संसारातून तारणारा अनादि शिवशंकरही आहे. जसे औषध रोगांचा स्वभावतः वैरी आहे तसे जन्म मरणरूप घोर संसाराचे शत्रू श्री शिवशंकर आहेत. वैद्याशिवाय आनंदरहित रोगी दुःख प्राप्त करतो, तसेच विना श्री शिवशंकर सर्व जग दुःख प्राप्त करते. यास्तव अनादि, सर्वज्ञ, परिपूर्ण व सर्वश्रेष्ठ श्री शिवशंकर आहेत. यांच्याशिवाय अन्य कोणी या संसार सागरात तारण करता नाही. हृदयात शिवभाव धारण करणारे शिवज्ञानाचा अभ्यास करतात. वेदप्रमाण मांडणाऱ्यांना ज्ञान होते. सर्व प्राणीमात्रांचे रक्षण करणाऱ्या पृथ्वीवर जलरूप श्री नर्मदा देवी आहे, जी सर्व लोकानुग्रह करणारी आहे. नरकात अधपतन झालेल्या स्थावर जंगम चतुर्विध जीवांचा हीच देवी निश्चितच उद्धार करते. राजा, हे जाणून श्री नर्मदाला श्री महादेवाचे रूप समजून दिव्य धनधान्याने भरलेली, दिव्य सामानाने सजलेली उंच घरे ब्राह्मणांना द्यावीत. अनाथ, विकल, कुटुंबवत्सल, अतिवृद्ध ब्राह्मणाकरता जो काष्ठ व मातीची घरे देतो, तो जो रम्य दिव्य घरे अमरकंटकला बांधतो त्याचे पुण्यफल ऐका. खूप दान देण्याने काय होते. हे भरतवंशोत्पन्न राजा, सर्व मनोरथ व सर्व प्रयोजन सिद्ध करणारे हेच श्रेष्ठ दान आहे. जो या आख्यानाचे श्रवण कथन करतो तो सर्व पापातून मुक्त होतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील श्री नर्मदा महात्म्य वर्णन नावाचा 57वा अध्याय पूर्ण झाला. तर इथे ज्ञानयुक्त नर्मदा मैया म्हणजे साक्षात भगवान श्री शिवशंकर आहेत असं, कारण भगवंताच्या स्वेदापासून तपस्या करत असताना श्री शिवशंकरांच्या त्यांना जो घाम आला त्यातनं माता नर्मदा मैयाची निर्मिती झालेली आहे. त्यामुळे नर्मदा मैया म्हणजे साक्षात भगवान श्री शिवशंकरच तिथं वाहत आहेत, त्यांचंच चैतन्य तिथं वाहत आहे हे आहे. त्यामुळे ह्या ज्ञानयुक्त भावनेने आणि या जाणीवेने
तिथं तपस्या साधना करणं आवश्यक आहे हे इथे दिलेलं आहे. दानादी कर्म करणं आवश्यक आहे आणि सर्व जीवांना तारणारी अशी ही मैया आहे. सर्वांना सामावून घेणारी अशी ही मैया आहे आणि त्यामुळे तिचा आश्रय करणं हे अत्यंत आवश्यक आहे. हे ह्या अध्यायात सांगितलेलं आहे.